बीड जिल्ह्यात संतोष देशमुखांची हत्या निर्घृणपणे केली, त्याची महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चर्चा झाली आणि अजूनही त्या खुणा, त्या मारहाण, ती क्रूरता लोकांच्या अजूनही लक्षात आहे. आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये दिवटे नावाच्या एका मुलाला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला गंभीर मारहाण करण्यात आली, क्रूरता गाठण्यात आली. आपण जर बघितलं त्याच्यावर अंगावरचे वळ असतील किंवा त्याच्यावर जी काही भाषा वापरण्यात आली, तर हे अजूनही बीडमध्ये सुरू आहे. म्हणजेच पोलिसांचा वचक नाही. आणि मला सांगायचं आहे की पोलीस अधीक्षकांची जरी बदली झालेली असली तरी सुद्धा वाल्मिक कराडच्या संबंधित असलेल्या पोलिसांची मात्र बदली झालेली नाहीये. त्यामुळं तिथं गुंडगिरी चालणारच आहे. ही जी काय दादागिरी आहे ही चालणारच आहे. त्यामुळे मला वाटतंय की आता पोलीस अधीक्षकांनी जी आहे ती पोलीसगिरी सुरू करावी. पालकमंत्रीपद बदललंय, दादांची दादागिरी ही सगळीकडे चालते, परंतु बीड जिल्ह्यात अजूनही दादा तुमची म्हणजे जी काय आहे ती कायदेशीर दादागिरी अजून दिसत नाहीये. आपण तातडीनं या आरोपींवर कडक शासन करणं गरजेचं आहे. आणि या परळीमध्ये, बीडमध्ये अजूनही ही भीती का निर्माण झालेली नाही, कुणाचा यांच्यावर वचक आहे, हे सगळं शोधून काढणं गरजेचं आहे. आणि पोलिसांनी आता त्यांना, या गुन्हेगारांना, या टोळ्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे.